दुसरीकडे अहिल्यानगर शहरासोबतच जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला तुफान पावसानं हजेरी लावली होती आणि रात्रभर हा पाऊस सुरू होता। यामुळे सीना नदीला सुद्धा महापूर आलाय। पावसाच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग तसंच बोल्हेगाव आणि वारुळाचा मारुती याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर शिवाजीनगर रोड, नालेगाव आणि बोल्हेगाव भागामधील जनजीवनावरती याचा परिणाम झालाय। यंदाच्या पावसाळ्यामध्ये सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची ही तिसरी वेळ आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। सीना नदीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगाळे यांनी। काल मध्यरात्रीपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सीना नदीला जो आहे पूर आलेला आहे। आपण जर बघितलं तर आता नगर कल्याण रस्त्यावरील या पुलावरून अक्षरशः पाणी जे आहे ते वाहताना पाहायला मिळतं आहे। खरं तर या ठिकाणी निर्माणाधीन जो पूल आहे त्याच्या बाजूलाच एक पर्यायी पूल जो आहे तर तो निर्माण करण्यात आलेला होता, मात्र हा पूल सध्या बंद झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे नगर कल्याण रस्त्यावरची वाहतूक जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं बॅरिगेड्स लावून ही सगळी वाहतूक जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच या नदीवरती जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहताना दिसतं आहे। एकूणच जर बघितलं तर नगर कल्याण रस्त्यासोबतच जर बघितलं तर वारुळाचा मारुती या ठिकाणचा पुलावरती देखील जो आहे तर पाणी आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। या पाण्यामुळे नगर कल्याण रस्त्यावरची वाहतूक जी आहे तर ती तर ठप्प झालेलीच आहे, त्याचबरोबर जनजीवन जे आहे तर ते देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।